मालवणमध्ये स्थानिक मच्छीमारांनी मत्स्य विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पर्ससीन मासेमारी बंदी कालावधी सुरू झाला आहे. त्यामुळे पर्ससीन नौकेवरील मासळी उतरवण्यास मच्छीमारांनी तीव्र विरोध केला आहे. कणकवलीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी परप्रांतीय कामगारांची नोंदणी अनिवार्य आहे, अन्यथा बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई केली जाईल असा इशारा कणकवलीचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी टाइम्स डिजिटलशी बोलताना दिला. दापोलीजवळ हरणे पाळंदे समुद्रकिनारी तरुणीचा मृतदेह आढळला आहे. हा घातपाताचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. ही तरुणी चिपळूणची असल्याचे समजते. उरणकरांची अनेक वर्षांची लोकलची प्रतीक्षा आता संपली आहे. 12 जानेवारीपासून उरणची लोकल धावणार आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर उरणकरांना लोकलने प्रवास करता येणार आहे. मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजी पार्कवर जाऊन मीनाताईंना आदरांजली अर्पण केली. खेडमध्ये लायन्स फेस्टिवलमध्ये गौतमी पाटीलने जिंकली रसिकांची मने. गौतमीच्या नृत्याला खेडवासियांचा उदंड प्रतिसाद. चिपळूणमधील वाशिष्ठी मिल्क कंपनीची उत्पादने आता महानगरात पोहोचणार आहेत. कंपनीच्या अत्याधुनिक नायट्रोजन पॅकिंग मशीनचा शुभारंभ प्रवर्तक प्रशांत यादव यांच्या हस्ते संपन्न झाला. गुहागर विजापूर 2 पदरी काँक्रिटीकरणाच्या राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादनाची अडचण आता दूर झाली आहे, अशी माहिती गुहागरचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी टाइम्स डिजिटलशी बोलताना दिली. खेड तालुक्यातील मुरडे खेडेकरवाडी या ठिकाणी मालवाहू ट्रकला आग लागली. या आगीत ट्रक बेचिराख झाला. खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. युवकांचे प्रेरणास्थान तरुण कारेट सम्राट नेते उद्योजक किरण तथा भैया सामंत यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला जात आहे. वाढदिवसानिमित्त तळकोकणात शक्ती प्रदर्शन केले जात आहे. ठिकठिकाणी शुभेच्छा देणारे बॅनर झळकत आहेत.